कोपरगांव के कोल्पेवाड़ी गांव में आज एक ऐतिहासिक दिन दर्ज हुआ, जहां कर्मवीर शंकरराव कालेज सहकारी शुगर फैक्ट्री और कर्मवीर मित्र मंडल की ओर से आयोजित कर्मवीर कृषि महोत्सव 2025 का भव्य उद्घाटन महाराष्ट्र के कृषि मंत्री श्री दत्तात्रेय भरणे साहब ने किया। इस आयोजन का मकसद सिर्फ प्रदर्शन नहीं, बल्कि किसानों के दिलों तक उम्मीद और तकनीक की नई रोशनी पहुंचाना था। कार्यक्रम की अध्यक्षता पूर्व विधायक अशोक राव काले ने की, जबकि वर्तमान विधायक आशुतोष काले इस मौके पर विशेष अतिथि के रूप में मौजूद रहे। अपने संबोधन में कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे साहब ने वो बातें कही जिन्होंने किसानों के दिल में नई उम्मीद जगा दी। भरणे साहब ने कहा, कभी सूखा पड़ता है, कभी ओले गिरते हैं, और जब किसान की आय बढ़ती है तो बाजार में दाम गिर जाते हैं। इन तमाम मुश्किलों से मैं वाकिफ हूँ, क्योंकि मैं खुद एक किसान का बेटा हूँ। उन्होंने कहा कि अगर किसी किसान को कहीं से मदद नहीं मिलती तो सरकार को उसकी मदद के लिए आगे आना चाहिए। भरणे साहब ने इस मंच से एक बड़ी घोषणा की। उन्होंने किसान ऋण माफी यानी लोन वेवर की आधिकारिक पुष्टि करते हुए कहा, राज्य सरकार की समिति की रिपोर्ट अप्रैल 2026 के पहले हफ्ते तक आ जाएगी और जून 2026 से पहले किसानों के सहकारी बैंकों के कर्जे माफ कर दिए जाएंगे। उन्होंने ये भी भरोसा दिलाया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ये तीनों ही इस निर्णय के लिए पूरी तरह सकारात्मक है। भरणे साहब ने आगे कहा, हम सभी किसान हैं, किसान हमारी जात है। अब समय आ गया है कि हम पुराने तरीकों से आगे बढ़े और नई तकनीक अपनाकर ज्यादा उत्पादन हासिल करें। मैं अपने विभाग के जरिए किसानों को न्याय और तरक्की दिलाने की कोशिश कर रहा हूँ। उन्होंने माना कि किसानों के सपने अक्सर बारिश, तूफान या ओलावृष्टि से टूट जाते हैं, लेकिन इस बार सरकार किसानों के साथ खड़ी है। आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि शेतकरी आपली एक जात आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे आपण जी शेती करतो आणि शेती करताना ज्या आपण जुन्या पद्धतीने शेती करतो त्यामध्ये आता या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये अधिक कसं आपल्याला उत्पादन घेता येईल आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कसं उत्पन्न मिळेल यासाठी आपण सर्वांनी बंधूंनो कुठेतरी आता शेतकऱ्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे। मी आशुतोष भाईंचं भाषण बारकाईने ऐकत होतो आणि निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांसाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। मला माहित आहे शेवटी हे पद काय आपल्याला शो करण्यासाठी किंवा कुठेतरी मागे पुढे बॉडीगार्ड फिरवण्यासाठी नाही आहे। शेवटी काम करताना त्या पदाचा उपयोग माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किती होतो, कुठला या शेतकऱ्यासाठी निर्णय घेणं हिताचं आहे की कुठले निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा निश्चित प्रकारे योग्य तो लाभ मिळणार आहे। त्याच्या शेतामध्ये जो माझा शेतकरी जो शेतामध्ये पीक घेतो त्या पिकाला एक चांगल्या प्रकारचं त्यामध्ये कसं उत्पादन होईल आणि उत्पादनाबरोबर चांगलं त्याला कसं उत्पन्न मिळेल ही आमची सर्वांची एक भावना आहे। आणि एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून ती जबाबदारी पार पाडताना निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिकचा अधिक कसा न्याय देता येईल हा माझा प्रयत्न हा भविष्यामध्ये राहणार आहे। मी पण बंधूंनो शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे। मला माहित आहे, ठीक आहे, माझी शेती बरी आहे, माझ्या घरचं माझ्या बाकीच्या गोष्टी बरे आहेत, पण आजही शेतकऱ्याचा मुलगा असल्यानंतर जो माझा शेतकरी जो शेतामध्ये एखादं पीक घेतो, एखादी फळबाग घेतो, त्याच्यावर अनेक स्वप्न रंगवत असतो की हे फळ आल्यानंतर, हे पीक आल्यानंतर मी माझं काहीतरी घरामध्ये माझं नवीन घर बांधेल, नवीन मोटर घेईल, नवीन एखादं रान ओढल, नवीन एखादं कुठेतरी शेतीमध्ये सुधारणा करेल, एखाद्या घरामध्ये मुलाचं लग्नाचा विषय असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्याने अनेक स्वप्न रंगवलेले असतात। परंतु अशा अवकाळी पावसामुळे माझ्या शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होतोय हे पण मी माझ्या डोळ्याने आज पाहतोय। शेवटी शेतकऱ्याचं सांगायचं तात्पर्य शेतकऱ्याचं दुःख काय, शेतकऱ्याची अडचणी काय, तर आमच्या सरकारला माहिती असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे, कुठले निर्णय घेतल्यानंतर त्याचा हित जास्त साधेल किंवा त्याचा जास्त लाभ कसा मिळेल हा प्रयत्न भविष्यामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे मार्गदर्शनामुळे आम्ही तो भविष्यामध्ये करणार आहे। तुमचा कारखाना तुमचा चेअरमन तर लय हुशार आहे, अशोक दादा तुम्ही त्याला खूप हुशार केलंय। तुम्ही तर कारखाना ड्रीपला परत 100 रुपये एक्स्ट्रा देतो वाटतं, टनाला मला वाटतं एक्स्ट्रा, असं मला माहिती असं आहे की मला वाटतं असं खरंच
आमच्याकडे असं कोणी ड्रीपला वगैरे कोणी पैसे देत नाही, पण तुम्ही अगोदरच मी शासनाच्या योजनेच्या योजनेच्या अगोदरच तुमचा कारखाना हा सभासदाला मदत करतोय, हे निश्चित प्रकारे कुठेतरी एक त्याचा एक आदर्श इतर कारखान्याने घेण्यासारखा आहे. मी तुम्हाला कोपरगाव जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या नागरिकांना मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही नशीबवान यासाठी आहात, तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की आशुतोष दादा सारखा लोकप्रतिनिधी आमदार तुम्हा सर्वांना मिळालेला. मी 2019 साली मी त्यांना आशुतोष दादाची मी काम करण्याची पद्धत बघितली. हा माणूस असा आहे की एखादं काम असल्यानंतर चिकाटी एखाद्याची किती असते की एखाद्याचं फाईल एखाद्या मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या आशुतोष दादाची चिकाटी मंत्र्याबरोबर तर आहेच, पण मंत्र्यानंतर त्यांचे PS असतील, PA असतील, ते पण राहू द्या. त्या बाबूजी ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या ACS असेल, तिथल्या सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी असेल, त्यांच्याकडे सुद्धा जाणार, ते राहू द्या. पण तुमच्यासाठी, तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल, त्याच्या क्लार्क समोर उभा राहून तुमचं काम करणारा कुठला आमदार असेल तर तो आशुतोष दादा काळे आहे. खूप चिकाटीचा आहे, खूप कामं खूप, आणि अजितदादा पवार साहेबांचा लाडका आमदार आहे. अजितदादा पवार साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय हा बाबू काय उठत नाही. काम करण्याची पद्धत आशुतोष दादाची खूप वेगळी आहे, एक त्याची चिकाटी आहे आणि तुमच्या सर्वांविषयी एक वेगळं प्रेम आहे, जिव्हाळा आहे. त्याला वाटतं जे काय काम आहे राज्याच्या योजना माझ्या कोपरगाव तालुक्यामध्ये कशा मिळायला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला कशा मिळाल्या पाहिजे, गोरगरीब माणसाला कशा मिळाल्या पाहिजे, मागासवर्गीय सामाजिक न्यायाचा निधी माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये कसा आला पाहिजे, माझ्या अल्पसंख्याक समाजाचा निधी माझ्या मुस्लिम बांधवांना कसा मिळाला पाहिजे, ही तळमळ असताना तुमचा आमदार आहे. त्या आमदारासाठी तुम्ही टाळ्या जोरात वाजवल्या असा माणूस तुम्हा सर्वांना मिळालेला आहे बाबा. आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निधी आणण्याचं काम आशुतोष दादांनी केलेलं आहे. मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा, मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचे कुठलीही योजना असू द्या, कुठलीही स्कीम असू द्या, 25-15ची असू द्या, तुमच्या तांडावस्तीची असू द्या, की सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असणारा आमदार. शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो, आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे, शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं, स्वतः उभा राहून ते कर्तव्य आशुतोष दादा तू पार पाडतोय, त्याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला त्याच्याबद्दल एक अभिमान आहे. आज जरी तुमचा तो पुत्र असला, तो जो आज तुमचा निस्ता एकट्याचा पुत्र राहिलेला नाही, अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि एक चांगलं काम, एक कुटुंबाचा एक प्रमुख या नात्याने आज तुम्ही आमदार आहात, तुम्ही प्रमुख या नात्यानं काम आशुतोष दादा करतोय. आशुतोष काले जी ने अपने भाषण में कहा, जिस तरह बारामती, मोशी और नासिक में कृषि प्रदर्शनियां लगाई जाती है, वैसे ही मांग हमारे क्षेत्र के किसानों ने भी की थी. इसीलिए हमने ये कृषि महोत्सव 2025 आयोजित किया है, ताकि हमारे किसान भाई नई तकनीक, AI यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस और आधुनिक तरीके को समझ सके. उन्होंने बताया कि खेती भी अब कृत्रिम बुद्धिमत्ता की मदद से आगे बढ़ रही है और यही इस मेले का मुख्य उद्देश्य है. तकनीक के जरिए गन्ना उत्पादन, डेयरी व्यवसाय और किसानों की आमदनी बढ़ाना ये हमारा उद्देश्य है. आपलं स्वरूप आता जरी सुरुवातीला थोडा असेल, छोटा असेल, तो आपला प्रयत्न पुढच्या भविष्य काळामध्ये राहणार आहे. दरवर्षी याच्यामध्ये आपण सुधारणा करून, त्याच्यामध्ये वाढ करून हे प्रदर्शन आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन करेल व इतर नवीन तंत्रज्ञान काय येतं त्याची माहिती आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळेल असा प्रयत्न मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. याचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू जातो आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील याचा वापर आपण पाहिला का ऊस उत्पादनासाठी वापरला गेला. आणि याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती किंवा उत्पादन वाढीचं काम होत आहे त्याची माहिती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. या 3 दिवसीय कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञान, विकसित बियाणे, सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचं मार्गदर्शन, नवीन मोबाईल ॲपच्या द्वारे विकसित करण्याचं मार्गदर्शन, स्वयंचलित यंत्रसामग्री, याचबरोबर कमी वेळ आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान, या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीने शेतीला एक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे आपण पाहतो आणि या व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे.
म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, या कृषी प्रदर्शनाचा लाभ अपन सर्वांनी घ्यावा। कृषि मंत्री दत्तात्रेय भरने सिर्फ एक नेता नहीं बल्कि एक सच्चे किसान भी है, जिन्होंने अपनी जिंदगी खेती के दर्द और संघर्ष को समझते हुए गुजारी है। राज्य के कृषि विभाग की कोशिश है कि नई तकनीक और एआई के जरिए खेती की लागत घटे और महाराष्ट्र को कृषि क्षेत्र में आत्मनिर्भर और समृद्ध बनाया जा सके। कोपरगांव की मिट्टी आज फिर गवाह बनी, जहां किसानों की आवाज, उम्मीद और मेहनत ने मिलकर नई कहानी लिखी है, कर्मवीर कृषि महोत्सव 2025 की कहानी। आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की और आवाज उठती है जनता के हक की। पत्रकार सोहेल शेख के साथ संपादक समीर शेख, कोपरगांव।